नमस्कार मित्रांनो. दसऱ्यापासून राज्यात पशुधनाच्या बाजारात उलाढाल मंदावली आहे. ऐन दिवाळीच्या काळातही बाजारपेठेत अपेक्षित उत्साह दिसत नसल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आठवडी बाजारात केवळ 150-200 जनावरे विक्रीसाठी येत असून त्या जनावरांना सुद्धा गिराईक नाही. दिवाळीच्या सुट्ट्यानंतरही पशुधनाच्या बाजारात व्यवहार मंदावले आहेत. दुधाळ म्हशी व गायीच्या खरेदी विक्रीत घट झाल्याने बाजारपेठेत शुकशुकाट आहे. अतिवृष्टी, चाऱ्याची टंचाई आणि शेतातील काढणी पेरणीच्या कामामुळे शेतकरी बाजारात येत नाही असं व्यापारी सांगतायत. व्यापारी व पशुपालक दोघेही चिंतेत असून जानेवारीपासून दुभत्या जनावरांच्या मागणीत पुन्हा वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदाचा पावसाळा पशुपालकासाठी आव्हानात्मक ठरला आहे. मान्सून पूर्व पावसाने आणि नंतर सप्टेंबर-ऑक्टोबर मधील अतिवृष्टीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण झाली. पाण्यात वैरण गेल्याने दुधाचे उत्पादन घटले. अनेक पशुपालकांना जनावरांचे पालन करणे कठीण झाले होते. सध्या वातावरण कोरडे असून हळूहळू परिस्थिती सावरत असली तरी आर्थिक फटका अजून भरून निघालेला नाही. सध्या सोयाबीन काढणी, मळणी, रब्बी पेरणी आणि सण सुट्ट्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे शेतकरी आणि पशुपालक दोघांनाही बाजारात येण्यासाठी वेळ मिळत नाही. खरीप हंगामातील नुकसानामुळे शेतकऱ्याची आर्थिक स्थिती डळमळली असून त्याचा परिणाम पशुधन बाजारावरही झालेला आहे. सध्या बाजारात दुधाळ म्हशीचे दर 30,000 पासून 70-80 हजारापर्यंत आहेत. दिवाळीनंतर दुधाळ जनावरांच्या किमती वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली असली तरी जनावरांची संख्या ही कमीच आहे. सध्या 60,000 रुपयात मिळणारी चांगली दूध देणारी 20 लिटरची गाय सव्वा महिन्यानंतर 70 ते 75 हजारापर्यंत जाऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. बाजारात व्यवहार हे खूप कमी होत असून मोजकेच जनावरांचे दाखले काढण्यात येत आहेत, तर काही पशूंना एअर टॅगिंग दाखलेही देण्यात येत आहेत. जानेवारीपासून दुभत्या जनावरांची मागणी वाढेल. उन्हाळ्यापूर्वी दूध उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी नवीन जनावरे खरेदी करतील. त्यामुळे फेब्रुवारी-मार्च पर्यंत बाजार पुन्हा तेजीत येईल असा अंदाज वर्तवला जात आहे. आता दुधाळ जनावरांचे दर कमी आहेत, पण सव्वा महिन्यानंतर किमती वाढतील. अतिवृष्टीमुळे पशुपालकांनी बाजारात येणे टाळले आहे आणि शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती ही कमजोर झाल्यामुळे ही या बाजारात त्याचा परिणाम दिसून येत आहे. दसरा, दिवाळी, शेती पिकाची कापणी, पेरणी सुरू असल्याने बाजारात कमी उलाढाल असते. आठवडाभरात बाजार पुन्हा सुरू होईल. धन्यवाद.